कन्या राशी, ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्याकडून होणारी ही एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. पण योग्य वेळी सावध राहिला तर मोठा धनलाभ आणि यशही मिळू शकतं. चला जाणून घेऊया संपूर्ण राशी भविष्य. तर आर्थिकदृष्ट्या हा महिना या वर्षातील सर्वोत्तम महिन्यांपैकी एक ठरू शकतो. एकापेक्षा अधिक मार्गांनी धनलाभ होण्याचे योग आहेत. 11व्या भावात म्हणजेच लाभ भाव तयार होणाऱ्या त्रिग्रही योगामुळे पैशांचा ओघ सातत्याने सुरू राहील. तुमचे पैसे एखाद्या ठिकाणी बराच काळ अडकले असतील किंवा एखाद्या प्रकल्पाचे पेमेंट रखडले असेल तर या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा महिना अनुकूल राहील. सुखसोयी, महागडी गॅजेट्स, कपडे किंवा लांबच्या प्रवासावर तुम्ही मनमोकळेपणाने खर्च करू शकता. व्यावसायिकांसाठी हा महिना संमिश्र असला तरी शेवटी फायदेशीर ठरणार आहे. तुमचा व्यवसाय परदेशाशी किंवा दुसऱ्या शहराशी जोडण्याचा विचार असेल तर 12व्या भावातील शुक्र तुम्हाला नवीन संधी दाखवेल. भागीदारीतील व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना उत्कृष्ट परिणाम देणार ठरेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदलीची वाट पाहत असाल तर 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफरही मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट 2026 अत्यंत फलदायी आणि एकाग्रता वाढवणारा महिना ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. शिक्षक आणि गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. संशोधन, विज्ञान, गणित किंवा तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष लाभदायक आहे. परदेशात शिक्षणासाठी विजा किंवा प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर 12व्या भावातील शुक्र आणि गुरुची कृपा तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. या महिन्यात घरातील वातावरण सर्वसाधारणपणे शांत आणि आनंदी राहील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मोठ्या भावंडांचे भरपूर सहकार्य मिळेल आणि त्यांच्याशी नाते अधिक दृढ होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची योजना आखली जाऊ शकते. समाजात तुमची प्रतिमा समंजस आणि जबाबदार व्यक्ती म्हणून अधिक मजबूत होईल. सामाजिक किंवा धार्मिक संस्थांशी जोडून लोककल्याणाच्या कार्यातही तुम्ही सहभागी होऊ शकता. उपाय: घरात कौटुंबिक समस्या सुरू असतील तर बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू अर्पण करा. विवाहित व्यक्तींनी या महिन्यात वैवाहिक जीवनाकडे थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तम भावातील शनीच्या प्रभावामुळे जोडीदाराच्या स्वभावात थोडा ताण, शांतता किंवा कामाचा दबाव दिसू शकतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांना पुरेसा वेळ द्या. प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. पंचम भावावर गुरुची दृष्टी असल्यामुळे परस्पर समज वाढेल. तुमचे नाते विवाहात रूपांतरित करण्याचा विचार करत असाल तर कुटुंबाशी चर्चा करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात थोडी काळजी घेण्याची गरज आहे. राशीत केतूची उपस्थिती आणि 12व्या भावातील शुक्रामुळे हंगामी आजार, त्वचेशी संबंधित समस्या किंवा पोटाचे संसर्ग यांसारख्या तक्रारी होऊ शकतात. आहारात शुद्धता राखा आणि बाहेरील अन्न शक्यतो टाळा. केतूच्या प्रभावामुळे कधीकधी विनाकारण चिंता किंवा निद्रानाशाची समस्या जाणवू शकते. सकाळी चालणे, योग आणि ध्यान यांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास मनोबल उंचावेल. ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रवासाचे योग अत्यंत सक्रिय आणि लाभदायक राहतील. कुंडलीतील तृतीय भाव लहान प्रवास, नवम भाव लांब किंवा धार्मिक प्रवास आणि द्वादश भाव परदेश प्रवास
यांवरील ग्रहांच्या विशेष दृष्टीमुळे या महिन्यात तुम्हाला विविध प्रकारचे प्रवास करण्याच्या अनेक संधी मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.